राज्यात भेसळयुक्त उत्पादन विकणाऱ्यांवर आता गंभीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे। तर पुण्यात दूध उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की ग्राहकांना भेसळ नसलेली उत्पादने मिळायलाच हवीत, तसेच दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य तो मोबदला मिळावा यावरही त्यांनी भर दिला। कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की आवश्यक तपासण्या करून धाडी टाकल्या जातील आणि चुकीचे काम करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही। यावेळी अन्न व औषध विभागाच्या प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचेही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केले। तसेच बनावट पनीर विरोधात विभागाने केलेल्या कामामुळे बाजारात शुद्ध पनीरची मागणी वाढली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। थोडक्यात काय तर राज्यातील भेसळ कारभार हद्दपार करणार असा ठाम निर्धार तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलाय। भेसळखोरांवर होणाऱ्या या कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र आणि त्याचबरोबर YouTube चॅनलवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।